राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. काल 28 तारखेला सकाळी 8:45च्या दरम्यानी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आणि या अपघातामध्ये अजितदादांसोबत 5 जण मृत्यू झाले. या सगळ्या घटनांमध्ये अनेक आरोप झाले, प्रत्यारोप झाले, अनेक संशयाच्या सुया निर्माण झाल्या आणि कारण विषय इतका गंभीर आणि संवेदनशील आहे की या राज्याचे उपमुख्यमंत्री एक चालतं बोलतं व्यक्तिमत्व, जनमानसांमध्ये राहणारं, मिसळणारं, उठणारं बसणारं व्यक्तिमत्व. अचानक अशा व्यक्तीच्या विमानाचा अपघात होतो आणि हा माणूस आपल्यातून निघून जातो. महाराष्ट्रातल्या त्या अजित पवारांवरती प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हे न पचणार आहे. अजूनपर्यंत अनेक कार्यकर्ते आणि साधी सामान्य लोक देखील विश्वास बसत नाहीये की अजित पवार आपल्यामध्ये नाहीयेत, अजित पवारांचं असं काहीतरी घडलेलं आहे. म्हणजे विचार करा, कालपर्यंत आजपर्यंत तुमच्या आमच्यांमध्ये बसणारा, हसणारा, खेळणारा माणूस अचानकपणे इतक्या वाईट पद्धतीने त्या माणसाचा मृत्यू होतो, ही अतिशय वाईट गोष्ट आहे. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये कोणीही आरोप केले, त्या पाठीमागे घातपात आहे म्हटलं, काही जरी झालं तर शेवटी आता तपास जी व्यक्ती करणार आहे किंवा जी यंत्रणा करणार आहे, या तपासाच्या अनुषंगाने जे काही माहिती समोर येईल त्यावरती आपल्याला विश्वास ठेवणं गरजेचं आहे. अशाच प्रकारचा प्राथमिक तपास पूर्ण झालाय म्हणा किंवा त्याच्यातल्या काही बाबी समोर आलेल्या आहेत आणि याच्यामधून नक्की घडलं काय हे आपल्याला कळून येईल. तर मित्रांनो, सुरुवातीपासून समजून घेऊया. 28 जानेवारीची ही काळी रात्र म्हणा, म्हणजेच काळी सकाळ, रात्र म्हणण्यापेक्षा आपल्या महाराष्ट्रासाठी आली. या 28 तारखेला सकाळी 8:10 अजित पवार मुंबई एअरपोर्टवरून VSR नावाच्या एका कंपनीचं हे विमान घेऊन, प्रायव्हेट जेट घेऊन बारामतीला जाणार होतं. हे जे विमान आहे, या विमानाची खासियत अशी आहे की जवळपास अनेक वेबसाईटवरती ह्या विमानाच्या संदर्भातली माहिती समोर येते. एका वेबसाईटच्या म्हणण्यानुसार ही विमान जे आहे ते 100 कोटी रुपयांच्या आसपास या विमानाची प्राइस असणार विमान आहे. अतिशय लॅविश असणार हे विमान आहे आणि हे मोठमोठे VVIP लोकांना भाड्यानी हे विमानं मिळतात. या कंपनीचा मालक दिल्लीमध्ये राहतो आणि या मालकाकडे कमीत कमी 17 ते 18 अशा प्रकारचे एअरक्राफ्ट आहेत, जे दुबई ते मुंबई किंवा पूर्ण भारतामध्ये तो भाड्याने देतो. आता ह्या विमानाचं स्पीड किती आहे तुम्हाला माहिती आहे? म्हणजे ह्या विमानाचं कॅपॅसिटी, एकदा जर हे विमान उड्डाण घेतलं तर कमीत कमी 3700 किलोमीटर इतक्या दूरपर्यंत हा प्रवास करू शकतं. इतकी कॅपेबल आहे. छोटंसं जरी हे विमान दिसत असलं तरी याच्यामध्ये 2 इंजिन होते. म्हणजे मोठमोठ्या विमान, पॅसेंजर विमान असतात ना, त्यांच्यामध्ये पण देखील कधी कधी 2 हे नसतात, इंजिन नसतात. छोटंसं विमान असून देखील याच्यामध्ये 2 इंजिन होते. एकदम हायटेक ॲडव्हान्स असणार हे विमान होतं. आणि या विमानासाठी मुंबई ते बारामतीचं हे अंतर अवघ्या फक्त 40 मिनिटाचं होतं. 8:10 मुंबई एअरपोर्टवरनं हे विमान निघालं. 8:18 त्या पायलटनी त्या ATCला, बारामतीच्या ATCला कॉन्टॅक्ट केला की आम्ही बारामतीच्या साईडला येतोय आणि आम्हाला त्या ठिकाणचं वातावरण कसं आहे ते सांगा. तिथले हवा एकदम सायलेंट आहे असं सांगण्यात आलं आणि व्हिजिबिलिटी 3000 मीटर पर्यंत ठीकठाक दिसते, अशा प्रकारचं त्यांनी तिकडून माहिती दिली. त्याच्यानंतर बरोबर 8:40 अवघ्या 4 ते 5 किलोमीटर लांब असताना बारामती एअरपोर्ट पासून हे विमान पोहोचलं आणि त्यावेळेला तिथपर्यंत ATC सोबत पायलटचा संपर्क सुरू होता. तिथं गेल्यानंतर अचानक ATC कडून सांगण्यात आले की रनवे नंबर 29 वरती तुम्ही लँडिंग करायचंय. विमानाचा पायलट त्या 29 नंबरच्या दिशेने आला परंतु त्या ठिकाणी लँडिंग न करता अचानक परत विमान वरती घेतलं आणि ते गोल राऊंड मारायला लागला. त्याचं कारण असं सांगण्यात येते, जे ATC आणि विमानाच्या पायलट मध्ये जे काही संभाषण झालं याच्यामध्ये, की व्हिजिबिलिटी कमी असल्या कारणामुळे पायलटने त्या ठिकाणी लँडिंग केलं नाही. आणि त्याच्यानंतर परत ते विमान गिरट्या घेत असताना 11 नंबरच्या रनवेवरती या विमान पायलटनी हे विमान उतरवायचा प्रयत्न केला आणि रनवेच्या सुरुवातीलाच, ऍक्च्युली तिथं बारामतीचा हा रनवे काय इतका मुंबई पुण्यासारख्या विमानतळांवरचा रनवे नाहीये. हा टेबल टॉप रनवे, म्हणजे जमिनीपासून उंच भागावरती हा रनवे तयार करण्यात आला. त्यामुळे आकाशातनं ज्यावेळेला आपण बघितलं जाईल त्याला बाजूची जमीन आणि रनवे ह्याच्यामध्ये जास्त काही अंतर दिसत नाही. तेच चूक झालेली वाटते पायलट कडून, की रनवेच्या अगदी बाजूलाच, म्हणजे 50 ते 100 मीटर देखील अंतर नाहीये, इतक्या बाजूला हे विमान क्रॅश झालं. आता हे सांगण्यात आले DGCA कडनं की अशा अशा प्रकारचं सगळं घडलेलं आहे. आपण काय शक्यता वर्तवण्यात येतो ते बघूया, की
तुम्ही आम्ही गावाकडची माणसे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये सकाळी 7:45-9च्या दरम्यान कुठलीही म्हणजे कुठलंही धुकं नसतं, कुठल्याही प्रकारचं काय त्या ठिकाणी प्रॉब्लेम येत नाही, विजिबिलिटी एकदम क्लिअर असते, जर एखादं वादळ वगैरे आलं नसेल तर. आणि अशा वेळेला जर पाहिलं, डीजीसी असं सांगतंय की डीजीसीए देखील सांगते आणि मुरलीधर मोहोळ देखील हे सांगतात की सुरुवातीच्या प्राथमिक अंदाज माहितीनुसार त्या ठिकाणी पायलटला विजिबिलिटी कम असल्यामुळे त्या ठिकाणी विमान उतरवण्यासाठी जमलं नाही. जरी असलं तरी सकाळी 8:45-9च्या आसपासमध्ये कुठल्याही प्रकारची विजिबिलिटी नसते, असं होत नाही ग्रामीण भागामध्ये. मोस्टली सकाळी 8च्या-7च्या नंतरच तिकडे ऊन पडलेलं असतं आणि मोस्टली विजिबिलिटी होते, कारण सध्या पावसाचे दिवस नाहीये, सध्या वादळ वारा नाहीये, त्याच्यामुळे समोरचं रनवे दिसत नाही. पण आणखी एक टेक्नॉनिकल गोष्ट अशी मित्रांनो त्या बारामतीच्या विमानतळाच्या रनवेची, की ते इतकं म्हणजे हायटेक रनवे नाहीये. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विमान लँडिंग करताना एटीसी कडून किंवा थर्ड पार्टी कडून डायरेक्शन सांगितलं जात नाहीत किंवा नेव्हिगेट करता येत नाही की तुम्ही अशा बाजूनी उतरावा, त्या बाजूनी उतरावा, एवढं स्पीड ठेवा, तेवढं स्पीड ठेवा. पायलटला त्याच्या एक्सपिरियन्सनुसार, त्याच्या अनुभवाने मॅन्युअली त्या ठिकाणी सगळा अंदाज घेऊन विमान उतरावं लागतं. कारण बारामती सारख्या ठिकाणी असणार हे विमानतळ शिकाऊ विमान पायलटला जे असतात त्यांच्यासाठी हे यूज करण्यासाठी MIDCचं खरं तर हे विमानतळ आहे आणि हा रनवेचं पूर्ण कंट्रोल MIDC कडे आहे. आणि MIDCनं हे जे शिकाऊ कंपन्या असतात किंवा ह्या शिक्षण संस्था असतात जिथे पायलटला शिक्षण दिलं जातं, प्रशिक्षण दिलं जातं, अशा लोकांना हे भाडे तत्वावरती देण्यात आलं होतं. त्याच्यामुळे इतक्या हायटेक सुविधा त्या ठिकाणी नाहीये, त्या आपण हे समजून घेतलं पाहिजे. ह्याच्यामध्ये महत्वाच्या 2-3 गोष्टी आहेत ज्या आपल्याला प्रामुख्याने बोलावं लागतील. की या विमानामध्ये टोटल 5 जण प्रवास करत होते. अजित पवारांचे अंगरक्षक विदीप जाधव, त्यांचाही मृत्यू झालाय. त्यांचा तर अतिशय छोटंसं बाळाने ते मुखाग्नी दिला. अतिशय अंगावरती शहारे आणणारा तो क्षण होता. त्याचबरोबर एक आपली फ्लाईट अटेंडंट होती माळी, जी वरळीला राहत होती. एक आपली शांभवी पाठक को पायलट होती आणि कपूर नावाचा एक आपला पायलट होता. आता या पायलटच्या संदर्भामध्ये असं सांगण्यामध्ये बऱ्याच चर्चा सुरू आहेत किंवा न्यूजवाल्यांनी ते कव्हर केले, परंतु दोन्ही बाजू आहेत. एक बाजू अशी आहे की अतिशय अनुभव असणारा ह्या पायलटचा सगळा एक्सपिरियन्स आहे, जवळपास 1600 तास विमान उडवल्याचा अनुभव आहे आणि प्रायव्हेट जेट उडवण्याबरोबर मोठमोठ्या कंपन्यांची विमानं देखील या पायलटनी उडवलेले. त्याचबरोबर या पायलटचा वाईट अनुभव असा आहे की या पायलटला 2017 ते 21 मध्ये 3 वर्षासाठी त्यांचं लायसन्स रद्द करण्यात आलं होतं, कारण त्यांना अल्कोहोल पॉझिटिव्ह आलं होतं. अल्कोहोल पॉझिटिव्ह असल्या कारणामुळे म्हणजे हे व्यक्ती ड्रिंक करून विमान चालवण्यासाठी जात होते, त्याच्यामुळे 2-3 वेळा त्यांना आधी वॉर्निंग दिली आणि 2017 मध्ये किंवा 18 मध्ये त्यांचं 3 वर्षासाठी लायसन्स रद्द केलं. आता एखाद्या पायलटसाठी अशा प्रकारचं लायसन्स रद्द करणं म्हणजे फार मोठी गोष्ट असते. त्याच्यानंतर त्यांचं लायसन्स परत सुरू झालं आणि मग त्यांनी प्रायव्हेट ठिकाणी काम करायला सुरुवात केली आणि VSR व्हेंचरमध्ये ते आता काम करत होते. काय घडलं ह्याचा जर आपण अंदाज घेतला ना, तर एक माजी कॅप्टन आहेत, म्हणजे जे विमान चालवणारे पायलट आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की बारामती सारख्या एका ठिकाणी रात्री 2 वाजल्यापासून सकाळी 8 ते 8:30 वाजेच्या दरम्यान एक आपला थर तयार होतो हवेमध्ये आणि तो थर जसं जसं ऊन कमी पडत जाईल, जास्त वाढत जाईल, तसं तो थर कमी होत जातो. याचा त्यांचं असं म्हणायचं आहे की सकाळी 9-9:30 दरम्यानपर्यंत त्या ठिकाणी विजिबिलिटीचा प्रॉब्लेम असतो. ठीक आहे, आपण ही गोष्ट मान्य केली, तरी पण या विमानामध्ये एक प्रॉब्लेम होता. जे सॅटेलाइट कंट्रोलिंग मधून विमान लँडिंग करण्यासाठी जो आपल्याला एक रस्ता मिळतो किंवा एक आपल्याला उपकरण मिळतं, हे बसवलं नव्हतं. हे बसवण्यासाठी 28 दिवसांचा उशीर झाला होता. आणि जर का हे उपकरण त्या विमानामध्ये असतं तर लँडिंग करण्या वेळेला जरी विजिबिलिटी कमी असती तरी सॅटेलाइटच्या माध्यमातून ते प्रॉपर लँडिंग करू शकले असते. पण आता ज्या जर तरच्या गोष्टी त्याला काही अर्थ नाहीये. याचबरोबर मित्रांनो, अनेक गोष्टी आहेत ज्यांच्यावरती तपास करणं फार गरजेचं आहे किंवा योग्य दिशेने तपास होणं फार गरजेचं आहे. योग्य माणसाच्या हातून हा तपास होणं फार गरजेचं आहे, कारण अनेक घातपाताचे संशय बऱ्याच महाराष्ट्रातल्या जनतेला आहेत आणि या संशयाचं निरसन होणं, शंकेचं निरसन होणं फार गरजेचं आहे. हा तपास आता सध्या जरी DGCA कडे असला तरी या ठिकाणी एअरक्राफ्ट आपला सांभाळणारं किंवा त्याचं इन्व्हेस्टिगेशन ज्यावेळेला ऍक्सिडेंट होतो, एअरक्राफ्ट ऍक्सिडेशन इन्व्हेस्टिगेशन ब्युरो, याच्याकडे हा तपास असला तरी हा तपास CID कडे जाण्याची फार जास्त शक्यता वाटते. आणि जर का असं झालं तर मग मात्र या सगळ्या अँगलनी
तपास होऊ शकतो की नक्की अजित पवारांचा अपघात आहे किंवा कोणीतरी हा घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. तुम्हाला काय वाटतं, हा तपास एअरक्राफ्ट ऍक्सिडेंशियल इन्व्हेस्टिगेशन ब्युरो यांच्याकडून सीबीआय कडे गेला पाहिजे का, सीआयडी कडे गेला पाहिजे का? तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. बाकी अजित पवारांचा हा घातपात आहे का अपघात आहे, तुम्हाला काय वाटतं, तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब नसेल नक्की करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.